त्यांच्यावरचा प्रसंग मी समजून घेऊ शकतो काय आलाय तो गेल्या 2 वर्षापासून. तर दादांविषयी मला पूर्ण सहानुभूती है. तो गिराने की कोशिश जारी है, खुद गिर जाएंगे, हम नहीं गिरेंगे. और हमने कहा कि लोकसभा की सीटें हम लड़ेंगे पूरे देश में. उसकी भी तैयारी चल रही है आदित्य ठाकरे जी की लीडरशिप में. चंद्रकांत पाटलांनी आता नवीन वक्तव्य केलं. देऊ द्या त्यांना, सर मन रमवतात तर रमवू द्या त्यांना. त्याच्यावरती किती काळ बोलायचं आम्ही. ठीक आहे ना, त्यांना साधारण अजून ते 3-4 वर्ष तारखा देत राहतील. मला त्याच्याविषयी काय वाईट वाटत नाही. त्यांच्यावरचा प्रसंग मी समजून घेऊ शकतो काय आलाय तो गेल्या 2 वर्षापासून. तर दादांविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे. दादा असतील किंवा त्यांचा पक्ष असेल किंवा दादा हे मी मागे म्हटलं की ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे असे नेते आहेत. तर त्यांची वेदना आहे ती. प्रयत्न करतात की आता येईल सरकार, उद्या येईल, पडेल, आता पडेल, उद्या पडेल, पण पडत नाही. त्यातून मग नैराश्य येतं. मग पुढली तारीख दिली जाते. आता 10 मार्च नंतर 5 राज्याच्या विधानसभा येतील. त्यानंतर ते सरकार पडेल. याच्या आधी पश्चिम बंगालचे निकाल विधानसभा होत्या, त्यानंतर पडणार. बघा, त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे विविध माध्यमातून. ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काही नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. आणि दादांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे जे इतर सोडे आता हत्यारं आहेत ते पूर्ण करू. बोला. चंद्रकांत दादा पाटिल मैंने कहा ना अभी कि देखिए तारीख देने दो. फ्रस्ट्रेशन है. अब ये 4 राज्यों में जो चुनाव है उसके नतीजे आ जाएंगे 10 मार्च के बाद. उनके बाद सरकार गिरेगी. फिर लोकसभा के चुनाव आएंगे, उसके बाद सरकार गिरेगी. हमको गिराते गिराते खुद गिर गए. भाई छोड़ दीजिए. मेरी संवेदना है उनके साथ. उनके ऊपर क्या गुजरी है मुझे मालूम है. चंद्रकांत दादा पाटिल एक अच्छे इंसान है. बहुत ही निष्पाप, इनोसेंट आदमी है राजनीति के. इसलिए मैं उनकी वेदना समझ सकता हूँ. ईडी की बात की, सीबीआई अभी. हाँ, करने दो ना. ये सब सेंट्रल एजेंसीज को लेकर सरकार गिराना चाहते हैं तो गिराने दो. पश्चिम बंगाल का चुनाव था तो पश्चिम बंगाल हम जीत जाएंगे, फिर राज्य की सरकार गिरेगी, ऐसा कहा था. वो नहीं हुआ. फिर तमिलनाडु में सरकार हमारी आएगी, फिर यहां गिरेगी. नहीं आ गया. तो गिराने की कोशिश जारी है, खुद गिर जाएंगे, हम नहीं गिरेंगे. सर राजकारणाचा दोष. ठीक है. तो गोवा, उत्तराखंड और यूपी में मतलब सेकंड फेज के पोल होने वाले, ये कैंपेनिंग खत्म हो गई, क्या कहना चाहेंगे? हम अभी गोवा से आए हैं. अभी यूपी निकलेंगे सब लोग. आदित्य ठाकरे जी भी यूपी जाएंगे. कैंपेन करेंगे. और हमने कहा कि लोकसभा की सीटें हम लड़ेंगे पूरे देश में. उसकी भी तयारी चल रही है आदित्य ठाकरे जी की लीडरशिप में. सर हेमंत बिस्वा देवेंद्र फडणवीस ठाण मांडून बसले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राचे नेते आहेत. पण जमिनीवरचं चित्र फार वेगळं आहे. भ्रष्टाचारी, माफिया, अंमली पदार्थाचे व्यापारी, अशा लोकांच्या हातात गोव्याचं राजकारण आहे. हे देवेंद्रजींना माहिती आहे मी कोणाविषयी बोलतोय. उत्पल पर्रिकरला चांगला पाठिंबा मिळतो आहे. हे एक चांगलं लक्षण आहे. माझी प्रेस कॉन्फरन्स नाही, शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स आहे. शिवसेना म्हणून 15 तारखेला 4 वाजता शिवसेना भवनामध्ये. शिवसेना भवनात. त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या त्या दाखवा कोणाला. शिवसेना भवन में 4 बजे शिवसेना की प्रेस कॉन्फ्रेंस होगी. मैं पार्टी की बात कर रहा हूं. उसके बाद महाविकास आघाड़ी की प्रेस कॉन्फ्रेंस होगी. हम आपसे नहीं डरते. हमने जो काम किया है वो देश ने नहीं पूरे विश्व ने देखा है.